सर्वांना नमस्कार। आज आपण पाहणार आहोत एक नवीन गोष्ट। गोष्टीचं नाव आहे नशिबाचा शोध। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। एक गरीब माणूस होता। त्याला 4 मुले होती, पण पैसे मात्र अजिबात नव्हते। तो आपल्या गरिबीला कंटाळला। स्वतःशी म्हणाला, असं किती दिवस चालणार? आता जाऊया नशिबाला शोधायला। चालत चालत तो निघाला। जाता जाता तो जंगलात गेला। तिथे त्याला भेटला एक उंट। त्याच्या पाठीवर सोन्याने भरलेल्या गोण्या होत्या। बरेच महिने वर्ष तो तसाच उभा होता। पाठीवर सामान लादलेले असल्यामुळे त्याला बसता येत नव्हतं की झोपता येत नव्हतं, गवत खाता येत नव्हतं, पाणी पिता येत नव्हतं। एका राजाच्या उंटांच्या काफिल्यातला तो उंट होता। पुढे जंगलात कधीतरी काफिल्यातील इतर उंट आणि याची चुकामुक झाली। नौकर इतर उंटांना घेऊन पुढे गेले, हा चुकून बाजूला राहिला। पाठीवर सामान घेऊन उभेच्या उभं राहून कंटाळला बिचारा। उंटाने बऱ्याच दिवसांनी माणूस पाहिला। त्याने माणसाला विचारले, तुम्ही कुठे चाललात? गरीब ब्राह्मण म्हणाला, नशीब शोधायला। उंट म्हणाला, नशीब भेटलं तर त्याला म्हणावं, मला असं ओझं घेऊन किती काळ उभं राहावं लागणार, विचारशील? ब्राह्मण म्हणाला, विचारीन। ब्राह्मण पुढे निघाला। वाटेत त्याला लागली एक नदी। नदी खूप मोठी होती। तिचा पैलतीर काही दिसत नव्हता। ब्राह्मणाला काही पोहता येत नव्हते। नदीकाठी एक मगर ऊन खात पडली होती। ब्राह्मणाने तिला विचारले, मला पैलतीरी नेऊन सोडशील का? मगर हो म्हणाली। मग तिने विचारले, तू कुठे निघाला आहेस? ब्राह्मण म्हणाला, नशीब शोधायला। मगर म्हणाली, तुला नशीब भेटलं तर त्याला विचार, माझ्या पोटात कित्येक दिवस आग होत आहे, माझ्या पोटातील आग कधी थांबणार, विचारशील? ब्राह्मण म्हणाला, विचारीन। मगरीने त्याला पैलतीरी सोडले। ब्राह्मण पुढे निघाला। पुन्हा त्याला एक जंगल लागले। तिथे त्याला भेटला एक वाघ। वाघाच्या पायात मोडला होता काटा, त्यामुळे त्याचा पाय दुखत होता आणि तो लंगडत होता। ब्राह्मणाने विचारले, तू का लंगडतोस? वाघ म्हणाला, माझ्या पायात काटा मोडलाय, किती काळ झाला तो निघत नाहीये। मग वाघाने ब्राह्मणाला विचारले, तू कुठे निघालास? ब्राह्मण म्हणाला, नशीब शोधायला। माझं नशीब कधी बदलेल, मला चांगले दिवस कधी येतील ते विचारायला। वाघ म्हणाला, नशीब भेटलं तर विचार, माझ्या पायातला काटा कधी निघेल, माझं दुःख कधी सरेल? ब्राह्मण म्हणाला, विचारीन। ब्राह्मण चालत चालत निघाला। खूप खूप चालल्यावर तो एका पठारापाशी आला। तिथे खूप दगड उभे आडवे पडलेले होते। हेच नशीब असणार, ब्राह्मणाला वाटले। तिथे आडव्या पडलेल्या एका दगडाला त्याने उभे केले। हेच आपले नशीब असणार त्याला वाटले। त्याने त्या दगडाला खूप मारले। दगडाने विचारले, मला का मारले? ब्राह्मण म्हणाला, तू आडवा म्हणून माझे नशीब आडवे। दगड म्हणाला, आत्तापासून ठीक होईल। मग ब्राह्मणाने उंटाच्या दुःखाबद्दल विचारले। नशीब म्हणालं, तू त्याच्या पाठीवरच्या गोण्या उतरव आणि त्याला मोकळं कर। ब्राह्मणाने मगरीच्या दुःखाबद्दल विचारले। नशीब म्हणालं, तळ हाता एवढं माणिक मगरीच्या पोटात आहे, तिला ते ओकून टाकायला सांग, म्हणजे तिला बरं वाटेल। ब्राह्मणाने मग वाघाबद्दल विचारलं। नशीब म्हणालं, त्याच्या पायातला काटा तू आपल्या दातांनी काढून टाक, म्हणजे त्याला आराम वाटेल। ब्राह्मण परत निघाला। वाटेत त्याला वाघ भेटला। त्याने वाघाच्या पायातला काटा आपल्या दातांनी काढून टाकला। वाघाची वेदना नाहीशी झाली। त्याने ब्राह्मणाला खूप धन दिले। ब्राह्मण पुढे निघाला। नदीकाठी मगर त्याची वाट पाहत होती। त्याने मगरीला पोटातील माणिक ओकून टाकायला सांगितले। तिने तसे केले। त्याबरोबर तिची पोटदुखी एकदम नाहीशी झाली। तिला आराम वाटला। तिने ब्राह्मणाला ते माणिक दिले आणि पैलतीरी नेऊन सोडले। ब्राह्मण पुढे निघाला। तो जंगलात आला। उंट त्याची वाट पाहत पाठीवर गोण्या घेऊन अजूनही उभा होता। ब्राह्मणाने त्याच्या पाठीवरच्या गोण्या उतरवल्या। उंट खाली बसला
गवतात लोळला. त्याने खूपसे गवत खाऊन टाकले. मग त्याने कितीतरी दिवसांनी छानशी झोप घेतली. दुसऱ्या दिवशी उंट ब्राह्मणाला म्हणाला, तुझ्यामुळे माझी पाठीवरच्या ओझ्यापासून सुटका झाली. आता तू या गोण्या, तुला मिळालेले बाकीचे धन माझ्या पाठीवर लाद. मी ते तुझ्या घरी घेऊन येतो. मग मी तुझ्याकडेच राहील, तुला मदत करीन. ब्राह्मण बरं म्हणाला. तो उंटाला घरी घेऊन आला. आता त्याच्याकडे भांडवलासाठी खूप धन होतं. त्याने नव्याने व्यापार सुरू केला आणि सारं कुटुंब सुखात राहू लागलं. धन्यवाद.